ठाण्यातून आहे। ठाण्यामध्ये आनंद परांजपे यांच्याकडून राष्ट्रवादी सोडण्याची घोषणा झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या पदाचा राजीनामा आनंद परांजपे यांनी दिलेला आहे। आपण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरच यापूर्वी सर्वप्रथम आनंद परांजपे हे शिवसेनेमध्ये जाणार असल्याची माहिती ऐकली असेलच। आनंद परांजपे यांनी त्यावेळेला मात्र त्या घटनेला नाकारलं होतं। आता त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे आमची माहिती खरी ठरते आहे। आनंद परांजपे माजी खासदार आहेत। त्यांचे वडील एकेकाळी शिवसेनेचे खासदार होते। प्रकाश परांजपे असं त्यांचं नाव होतं। प्रकाश परांजपेंचा मुलगा म्हणून असलेली आनंद परांजपेची ओळख पुढे शिवसेनेचा नेता, शिवसेनेचे खासदार अशी सुद्धा झाली। भविष्यातली संधी पाहून त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले। राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याच्या नंतर त्यांनी अजित पवार यांच्या सोबतच राहणं पसंत केलं। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी कुणाल भोईटे आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कुणाल, माझा आवाज येतोय आपल्याला? हो सर। कुणाल, अभिनंदन, तुम्ही दिलेली बातमी खरी ठरते आहे। नक्कीच सर, मागील अनेक दिवसांपासून अशा प्रकारची चर्चा होती, मात्र कोणती चिन्ह दिसून येत नव्हती। मात्र आता आनंद परांजपे यांनी राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे त्यांच्या शिवसेनेतल्या प्रवेशावरती शिक्कामोर्तब होतोय की काय अशा प्रकारची चिन्ह देखील आहेत। कारण मागे जी काही राज्यसभा होती, राज्यसभेमध्ये सुद्धा त्यांचं नाव देण्यात आलं नव्हतं। त्याच्यानंतर विधान परिषदेला सुद्धा त्यांना डावलण्यात आलं आणि याचमुळे कदाचित ते आता राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत आणि लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता ही खात्रीलायक सूत्रांकडून वर्तवण्यात येते। कुणाल, तुमच्याकडून आनंद परांजपे हे शिवसेनेत जाण्याची जी शक्यता सर्वप्रथम सगळ्याच माध्यमांपैकी सगळ्यात आधी व्यक्त करण्यात आली होती, त्याचे संकेत तुम्हाला कसे मिळाले होते? त्यांनी नाराजी काही कुठे खासगीत व्यक्त केली होती का कोणाकडे बोलून दाखवली होती? त्यांनी नाराजी जरी व्यक्त करून दाखवली नसली तरी सुद्धा त्यांना राज्यसभा डावलणं आणि विधान परिषदेमध्ये देखील डावलणं, कारण ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्याच्यानंतर ठाण्यामधून आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला या दोन नेत्यांनीच अजित पवारांसोबत जायचं ठरवलं होतं। मात्र एवढा मोठा निर्णय घेऊन सुद्धा त्यांच्या कडे काहीच आलेलं नाहीये, म्हणजे विधान परिषद देखील नाही आणि राज्यसभा देखील नाही, आणि यामुळेच कदाचित ते नाराज असावेत आणि यामुळेच हा जो निर्णय आहे तो आता त्यांनी घेतलेला आहे। आता काही दिवसातच त्याच्यावरती स्पष्टपणे दिसून येईल की ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत की त्यांची काही आणखी तयारी ते दाखवू इच्छितात। कुणाल, याच निमित्तानं ठाण्यातले एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधून वेगळे झालेले आणि आता तिथे आपलं स्थान राखण्याचा प्रयत्न करणारे जितेंद्र आव्हाड नावाचे नेता आहेत, त्या जितेंद्र आव्हाडांची यावर काही प्रतिक्रिया आली आहे? आणि राष्ट्रवादीची पण ठाण्याची काही प्रतिक्रिया आली आहे? नजीब मुल्ला वगैरे कोणाची? काही वेळापूर्वीच हा राजीनामा जो आहे तो आपल्या हाती आलेला आहे, त्यामुळे आता नजीब मुल्ला हे महानगरपालिकेमध्ये आहेत, त्यांची आता प्रतिक्रिया आम्ही नोंदवणारच आहोत। नेमकी काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद कुणाल, अशा छान बातम्या देत रहा। आपण सर्वप्रथम त्या प्रेक्षकांपर्यंत नेऊ। आता याच बातमीवर अधिक प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता सूरज चव्हाण जोडले गेले आहेत। सूरजजी नमस्कार, माझा आवाज येतोय? हो, येतोय। आनंद परांजपेंच्या राजीनाम्याबद्दल तुम्हाला कधी कळलं? आताच थोड्या वेळापूर्वी माहिती समजली की त्यांनी राजीनामा दिलाय। मला वाटतं की या संदर्भात पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांचे काही गैरसमज असतील किंवा त्यांच्या काही अडचणी असतील त्या समजून घेतील आणि मला वाटतं त्या गैरसमज दूर होतील आणि परत एकदा ते पक्षाकडनं ऍक्टिव्ह होतील असं मला खात्री आहे। सूरजजी, याच निमित्तानं आनंद परांजपेंचं मन वळवण्याची जबाबदारी कोणावर दिली जाईल? मन वळवण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे। त्यातल्या त्यात आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी भेटून त्यांचा काय त्यांच्या मनामध्ये आहे किंवा त्यांचे काय गैरसमज झाले ते दूर करण्याचा प्रयत्न करू, कारण ते अजितदादांच्या विचारावर काम करणारे नेते आहेत। मला वाटते की लवकरच त्यांच्या मनातल्या शंका दूर करून ते परत एकदा कसे सक्रिय होतील यासाठी आम्ही प्रयत्न करू। सूरजजी, एक छोटासा प्रश्न आणखीन विचारतो की ज्या पद्धतीनं सध्या राष्ट्रवादीत कुरबुरी सातत्यानं वाढतायत त्या स्वाभाविक आहेत, कारण पक्ष लोकशाही प्रक्रिया राबवतोय म्हणून आहे का कोणी त्यामागे सक्रियपणे काम करतंय? तुमची डोकेदुखी वाढवण्यासाठी बाहेरून कोणी काम करतंय का? जाणीवपूर्वक अनेक दिवसापासून राष्ट्रवादीमध्ये मतभेद व्हावेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदनाम व्हावा यासाठी काही हितचिंतकांकडून प्रयत्न केले जात आहेत। कदाचित
त्यांचा हा गट कारस्थानाचा भाग असू शकतो, परंतु सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या पक्ष संघटनेत काम चालू आहे आणि पुढच्या काळात चालू राहील. परंतु अशा काही घटना आल्या तर ते डॅमेज कंट्रोल केलं जाईल. धन्यवाद सूरजजी या प्रतिक्रियेसाठी. आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिलाय. सगळ्या पदापासून आपल्याला मुक्त करावं असं पत्र लिहून त्यांनी नेतृत्वाला कळवलेलं आहे. आनंद परांजपे हे ठाण्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते होते. राष्ट्रवादी फुटल्यानंतरही त्यांनी अजित पवार यांच्यासोबत आणि मूळ पक्षासोबत राहणंच पसंत केलं. अजित पवार यांच्यामुळेच राष्ट्रवादीमध्ये त्यांचं स्थान होतं हे ठाण्यात कोणीही नाकारणार नाही. आनंद परांजपे यांच्या पक्ष सोडण्याच्या नंतर ते शिवसेनेमध्ये जाणार अशी चर्चा आहे. बऱ्याच दिवसांपासून ही चर्चा ठाण्यामध्ये होती. सर्वप्रथम जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने हे वृत्त प्रेक्षकांना सांगितलं होतं आणि त्याचबरोबर आनंद परांजपे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असता ते वृत्तही सर्वप्रथम आम्हीच आपल्याला दिलं होतं.